पैकी आज घरला आणायला डिस्चार्ज मिळणार आहे. तर हे डेकोरेशन कसं वाटते, काय वाटते तुम्हाला? मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी आजचा ब्लॉग आपण व्यवस्थित चालू केला, कारण की कालचा ब्लॉग लेटने चालू केलं. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, काल पण मी ब्लॉग चालू केलो, ड्रॉइंगचं तेवढं दाखवलं तुम्हाला. मग मित्रांनो आता बघूया आज काय काय होते. आता मस्तपैकी जरा आंघोळ तीन करून रेडी झाले, चहा तरी पिऊया आणि वर ड्रॉइंग काढायचं. आणि लवकरच मित्रांनो आपण एक मस्तपैकी कॉन्टेंट करणार आहे. फॅमिली आता आपली आल्या, भयानक कंटेंट होणार आहे. तुम्ही तर पुढचा ब्लॉग बघत राहा, लय मोठं ब्लॉग होणार आहे. तर मित्रांनो बघा, जसं की तुम्हाला सांगितलेलं, मावस बहीण आणि मावस भाऊ आणि मावशी आलेले आहेत आणि लिली पण आल्या. बघा लिली, इकडे लिली, बघा रे बघा कशी. तर चला मित्रांनो, आता जाऊया ड्रॉइंग करायला. आता मस्तपैकी ड्रॉइंग काढून झाल्यावर आपल्याला मित्रांनो आता मस्तपैकी ड्रॉइंग काढायची वेळ झाल्या. ड्रॉइंग काढूया आणि जायचं आपल्याला काम. पुढं काम आहे, ते तुम्हाला सांगतो काय करायचं आहे आणि काय नाही. तर भेटूया मित्रांनो ड्रॉइंग काढायला. मित्रांनो आता मस्तपैकी ड्रॉइंग काढून झालेली आहे. हे बघा ड्रॉइंग कशी वाटली, काय वाटलं कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. यामध्ये मी पिंक, रेड, येलो, ब्लॅक आणि शेडिंग पेन्सिलचा यूज केला आहे. तर मित्रांनो ड्रॉइंग मी टाकतो आज रात्री 9 वाजता एडिट वगैरे करून. तर मित्रांनो भेटू थोडं. तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलेलो, मला मुलगी झाली, तर त्याच्याप्रमाणे बघा घरी आता हे डेकोरेशन चालू आहे. आज वेलकम आहे तिचं. मस्तपैकी आज घरला आणायला डिस्चार्ज मिळणार आहे. तर हे डेकोरेशन कसं वाटते, काय वाटते तुम्हाला? म्हणजे थोड्या वेळानेच बघायला मिळेल, काही तासाने, 2-3 तासांनी सगळं चालू आहे असं व्यवस्थित. तर एवढे फुलं आणलेत आपण, झेंडूची आणि पिवळा झेंडू आणि केशरी झेंडू आणि गुलाबाची पाकळ्या आणल्या. तर हे बहीण आता करणार आहे डेकोरेशन. तेव्हा दिल्ली कसं मस्त बसल्या. तर चला मित्रांनो डेकोरेशन करून घेऊया. तुम्हाला दाखवतो संध्याकाळी डेकोरेशन कसं होते, काय होते. एडिटेड व्हिडिओ पण मी मध्ये टाकतो, तर तुम्ही ते बघा.